नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे. ती म्हणजे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3,588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांसाठी जागा असणार आहेत. तर त्या भरती प्रक्रियेविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. वयाची अट काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, निवड प्रोसेस कशी असणार आहे, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख काय असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. येथे मी तुमचं ग्राउंड कसं होणार आहे, कुठले कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहेत, काय आहे महत्त्वाची सूचना, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण वयाची अट या भरती प्रक्रियेमध्ये काय असणार आहे आपण ते पाहून घेऊया. तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय 25 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असणं पाहिजे. इथे वयमर्यादा ही 18 ते 27 वर्ष दिलेली आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे सूट दिलेली आहे आणि तसंच OBC कॅटेगरीवाल्यांसाठी 3 वर्ष वय सूट येथे देण्यात आलेली आहे. तर या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. तर या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर या भरती प्रक्रियेमध्ये जेवढ्या काही जागा आहेत, पोस्ट आहेत, त्या सर्व पोस्टसाठी 10वी पास असणे हे आवश्यक आहे. आणि त्या ज्या फील्डसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर त्यामध्ये तुमचं ITI होणं हे गरजेचं आहे. तर बघा, म्हणजे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टचं तुम्हाला काम करता आलं पाहिजे. म्हणजे त्या पोस्टसाठी एक ट्रेड टेस्ट होणार आहे आणि ती ट्रेड टेस्ट क्वालिफाय करणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही पोस्ट अशा आहेत की ज्यामध्ये ट्रेड टेस्ट नाही आहे. तर यामध्ये कुक असेल, वॉटर कॅरियर असेल आणि वेटर असेल, या पोस्टसाठी टेस्ट नाही आहे. परंतु त्या पोस्टसाठी तुमच्याकडे NSQF लेवल 1चं सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार नाही. त्याचबरोबर काही पोस्ट अशी देखील आहेत की ज्यामध्ये ITI असणं आवश्यक आहे. तर आता या भरती प्रक्रियेची निवड प्रोसेस कशी आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर मागील वर्षीप्रमाणे जर आपण यामध्ये माहिती पाहिली तर सर्वात अगोदर फिजिकल टेस्ट होईल, त्यानंतर तुमची रिटन एक्झाम होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल. मग उमेदवारांची अंतिम निवड यादी ही जाहीर होईल. तर पुढे बघा, यामध्ये शारीरिक पात्रता काय असणे आवश्यक आहे ते देखील आपण पाहूया. तर बघा, येथे तुम्ही बघू शकताय, पुरुषांसाठी हाईट 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि चेस्ट 75 सेंटीमीटर आणि इम्प्लांटेड म्हणजे फुगवून जास्त 5 सेंटीमीटर असणे हे आवश्यक आहे. आणि फिमेलसाठी हाईट ही 155 सेंटीमीटर असणार आहे. तर तुम्ही पुढे अजून बघू शकताय, त्यांचं रनिंग जर बघितलं तर येथे रनिंग जर बघितलं तुम्ही तर मेलसाठी 5 किलोमीटर हे 24 मिनिटात कव्हर करणं आवश्यक आहे आणि महिलांसाठी हे 1.6 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर 850 मीटर हे 8.5 मिनिटामध्ये कव्हर करणं हे आवश्यक आहे. जर तुम्ही एवढी रनिंग कव्हर केली तरच तुम्ही येथे पात्र ठरणार आहेत. आणि मग पुढे बघूया, तर यामध्ये जर फीचा जर विचार केला तर आपण इथे फीची माहिती बघून घेऊया. तर बघा, जनरल, OBC, EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी इथे फ्री असणार आहे फॉर्म भरणं. तर बघा, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते बघून घेऊया.
तर अर्ज भरण्याची तारीख ही 26 जुलै 2025 पासून अर्ज भरण्याची सुरू होणार आहे आणि लास्ट डेट ही 25 ऑगस्ट 2025 ही असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे. जर तुम्ही पात्र असलेले उमेदवार उद्यापासून 26 जुलै 2025 म्हणजेच उद्यापासून तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. तर जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत त्यांनी 26 जुलै 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरायचे आहेत. तर बघा, या भरतीविषयी एक संपूर्ण आणि सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. तर तुम्हाला अशाच नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.